अविनाश जाधव यांच्याकडून जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे। ठाणे स्थानकामधील फलाट क्रमांक 5 ची दुरावस्था झाली आहे आणि या दुरावस्थेविरोधात मनसेनं आंदोलन केलेलं आहे। अविनाश जाधव यांनी जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेतली आणि त्यांनी आंदोलन केलंय। कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत। कुणाल, जय महाराष्ट्राच्या बातमीची अविनाश जाधव यांनी दखल घेतली आहे आणि त्यांनी थेट आंदोलन केलंय। सविस्तर तेजस, एकंदरीत पाहायचं झालं तर ठाणे रेल्वे स्थानकाला एक इतिहास आहे। सगळ्यात पहिली लोकल ही ठाणे रेल्वे स्थानकामध्ये धावली होती असा इतिहास आहे। मात्र ठाणे रेल्वे स्थानकाची दुरावस्था झालेली आणि दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते। फलाट क्रमांक 5 वर मोठ्या प्रमाणात ज्या विद्युत वाहिन्या आहेत त्या उघड्यावर असलेल्या पाहायला मिळतात। काही दिवसातच मान्सून दाखल होईल, अवकाळी पाऊस देखील पडून गेलेला आहे। मात्र या पावसामध्ये कोणती तरी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील त्या ठिकाणी आहे। रेल्वे प्रशासन या सगळ्या प्रवाशांचा जीव धोक्यात घालते का असा सवाल होता आणि आपण या संदर्भात बातमी दाखवली होती आणि याचीच दखल घेत अविनाश जाधव असतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आणि चांगलंच तिथल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं पाहायला मिळालं। 4 दिवसात जर ही कामं झाली नाहीत तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ अशा प्रकारे एक इशारा देखील रेल्वे प्रशासनाला दिलेला आहे। त्यामुळे येत्या 4 दिवसात या सगळी कामं होत आहेत की नाही किंवा नाही झाली तर मनसे कशा प्रकारे आंदोलन करते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तेजस, अगदी धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ।